अजिबात नाही. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेतल्या निरोप समारंभात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचा साहेब असा उल्लेख, तर पुलंनंतर कोट्याधीश ही उपाधी उद्धवजींना चोपते. मुख्यमंत्र्यांची कोपरखळी, तर विंदांच्या कवितेतून ठाकरेंचा शिंदेना टोला. मुंबईकरांचं पिण्याचं पाणी महागण्याची शक्यता, पाणीपट्टीत 8% वाढीचा प्रस्ताव. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचा पाणीपट्टी कराला विरोध, वाढ मागे घेण्याची मागणी. मुंबई रत्नागिरी एक्सप्रेस रद्द करून गोरखपूर एक्सप्रेस सुरू केल्यानं मनसे संतप्त. मनसे नेत्यांनी घेतली रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट. रत्नागिरी एक्सप्रेस पुन्हा सुरू न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा. आखाती देशातल्या युद्धामुळे गॅस तुटवड्याचा मुंबईच्या डबेवाल्यांनाही फटका. खानावळी बंद झाल्यानं डबे पुरवण्याची सेवाही बंद. मराठी सिनेमांचं हक्काचं ठिकाण असलेलं लालबागमधील भारत माता सिनेमागृह पुन्हा सुरू. 2020 मध्ये नूतनीकरणासाठी सिनेमागृह झालं होतं बंद. अत्याधुनिक सोयी सुविधांसह थिएटर सज्ज. नवी मुंबई विमानतळावरून छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरसाठी ही सेवा सुरू होणार. उद्योग मंत्री उदय सामंतांची माहिती, तर विमानतळावरील सुविधांबाबत लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन. मुंबईत उन्हाचा पारा पुन्हा चढला. पुढील